मी एका गरीब घरात जन्माला आली होती. माझी आई एका मोठ्या बंगल्यात कामाला जात होती. 3 वर्ष आधीच माझे वडील वारले होते. त्यामुळे घरात मी आणि माझी आई दोघेच राहत होतो. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझी आई मला शेजारच्या काकूंकडे सोडून कामाला जात होती. त्यामुळे मी दिवसभर त्या काकूंच्या मुलांसोबत खेळत होती. पण जेव्हा मी मोठी झाली तेव्हा माझी आई मलाही सोबत घेऊन जात होती. आधीही मी आईसोबत कधीतरी बंगल्यावर जात होती, पण मी काहीही काम करत नव्हती. परंतु आज माझी आई जिथे मला घेऊन गेली तो दुसराच बंगला होता. जेव्हा मी माझ्या आईला त्याबद्दल विचारपूस केली तेव्हा ती म्हणाली की या बंगल्याचा मालक मला जास्त पगार देणार आहे. आम्ही आतमध्ये गेलो. मालक समोरच बसले होते. माझ्या आईला पाहून त्या मालकाच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य आले. माझ्या आईने त्या मालकासोबत माझी ओळख करून दिली आणि त्या व्यक्तीने मला डोक्यापासून ते पायापर्यंत निरखून पाहिले. त्याचे पाहणे मला खटकत होते. माझी आई त्या मालकाला म्हणाली की आजपासून माझी मुलगी येथे कामाला येणार आहे. त्यावर तो म्हणू लागला की ही गोष्ट खूप छान आहे. त्यानंतर माझ्या आईने माझ्याकडे झाडू दिला आणि म्हणाली की तू संपूर्ण घर झाडून पुसून घे आणि त्यानंतर बाथरूम आणि किचनही साफ करून दे. त्यानंतर मी तुला दुसरे काम सांगेल. एवढे बोलून माझी आई मालकाकडे पाहू लागली आणि मालकाने हसून माझ्या आईला रूममध्ये जाण्यासाठी इशारा केला. माझी आई मालकासोबत रूममध्ये गेली आणि रूमचा दरवाजा बंद केला. त्यानंतर मी संपूर्ण घर पाहिले आणि झाडू मारू लागली. मला जास्त कामाची सवय नव्हती, त्यामुळे झाडू आणि साफसफाई करायला मला 3 तास लागले आणि काम एवढे करून मी थकले होते. त्यानंतर जेव्हा मी किचनमध्ये आली तेव्हा संपूर्ण किचन खराब होता. ते पाहूनच मला टेन्शन आले. एवढे सर्व काम मी एकटी कसे करू? त्यानंतर मी किचनची साफसफाई करू लागली आणि हा विचार करू लागली की आईने तर सर्व कामे मला सोपवले आहेत आणि ती रूममध्ये काय करत आहे. एवढे काम करून माझी क्षमता संपली होती. मी किचनच्या बाहेर आली तरीही अजून रूमचा दरवाजा बंदच होता. आता मला खूप भूकही लागली होती. त्यामुळे मी दार ठोकले. काही वेळानंतर आईने रूमचे दार उघडले. जेव्हा तिने दार उघडले तेव्हा ती घामाने ओलीचिंब झाली होती. मला पाहून म्हणाली की तू बाहेर बस, मी लगेच येते. एवढे बोलून माझ्या आईने पुन्हा दार बंद केले. 10 मिनिटांनंतर माझी आई पुन्हा रूमच्या बाहेर आली. ती अंगावर चादर गुंडाळून आली होती, जशी तिने रूममध्ये जाताना गुंडाळली होती. बाहेर येताच तिने लगेच दार बंद केले आणि मला सोबत घेऊन लगेच बंगल्याच्या बाहेर आली. माझ्या आईचे डोळे सुजले होते. जणू काही ती रडून बाहेर आली होती. मी विचार करत होते की आईने दिवसभर येथे काहीही काम केले नाही. ती फक्त मालकाच्या रूममध्ये होती. सर्व काम तर मीच केले होते, पण तिला पाहून असे वाटत होते की ती खूप थकली आहे. देव जाणे तिने असे काय काम केले होते. घरी येऊन सर्वात आधी माझी आई तिच्या रूममध्ये गेली आणि दार बंद केले. मला खूप भूक लागली होती आणि खायला काहीच नव्हते. अर्ध्या तासानंतर माझी आई रूमच्या बाहेर आली. मी आईला लगेच सांगितले की मला खूप भूक लागली आहे. ती मला म्हणाली की तू शेजारच्या काकूंकडून भाजी घेऊन ये, मी तुझ्यासाठी पोळ्या बनवते. मी शेजारच्या काकूंकडे भाजी घेण्यासाठी गेली. तेवढ्यात आईने माझ्यासाठी पोळ्या बनवल्या होत्या. जेवण करून मी थोडा आराम केला. त्यानंतर रात्रीच्या जेवणात आईने माझ्यासाठी वरण भात आणि बटाट्याची भाजी बनवली. ते माझे सर्वात आवडते जेवण होते. मी पोटभर जेवण केले. त्यानंतर आई म्हणाली की आता आराम कर, आपल्याला सकाळी पुन्हा कामावर जायचे आहे. तेव्हा मी आईला म्हणाले की आई, मी उद्या तुझ्यासोबत त्या बंगल्यात कामावर येणार नाही, कारण तो बंगला खूप मोठा आहे. मी तिथे काम करू शकत नाही. त्यावर माझी आई मला म्हणाली की आता तू मोठी झाली आहे आणि तू आता कामाची सवय कर. महागाई वाढत चालली आहे आणि मी एकटी घराचा खर्च उचलू शकत नाही. माझ्या आईचे बोलणे ऐकून मी शांत झाली. पण आता हे रोजचेच काम झाले होते की तेथे गेल्यावर मी घरातील सर्व कामे करत होती आणि आई मात्र मालकाच्या रूममध्ये जात होती.
मला आता या गोष्टीचा खूप राग येऊ लागला होता आणि आश्चर्यही वाटत होते की जेव्हा आई रूममधून बाहेर येते तेव्हा ती घामाने ओलीचिंब असते. तिचे डोळेही लाल होत होते आणि खूप ती थकल्यासारखी वाटत होती. एकदा मी आईला म्हणाले की आई, तू काही काम न करता खूप थकल्यासारखी दिसते. त्यावर माझी आई मला म्हणाली की मी तिथे आराम करत नाही, मलाही काम असते. माझे काम. एवढे बोलून ती शांत झाली आणि त्यानंतर एक मोठा श्वास घेऊन मला म्हणाली की गरिबी एक मोठी अडचण असते. गरीब व्यक्तींसाठी तो एक शाप आहे. आईचे बोलणे ऐकून मी विचारात पडत होती की आई अशा गोष्टी का करते. पण माझी आई माझी सर्व इच्छा पूर्ण करत होती आणि मला आवडेल ते पक्वान बनवून मला खाऊ घालत होती. माझ्यासाठी महागड्या वस्तू घेत होती. जेव्हा मी माझ्या आईला या बाबतीत विचारपूस केली की तू एवढे महागडे खाद्यपदार्थ आणि वस्तू माझ्यासाठी का घेते, तेव्हा ती मला म्हणायची की तूही माझ्यासोबत तेवढीच मेहनत घेते, त्यामुळे तुला चांगल्या आहाराची गरज आहे. माझी आई कधीही स्वतःसाठी विचार करत नव्हती. ती नेहमी शिळे अन्न खात होती आणि मला मात्र चांगले पदार्थ बनवून खाऊ घालत होती. कधीकधी मी असा विचार करत होती की कोणत्या प्रकारची महागाई आहे जी फक्त माझ्या आईसाठीच आहे आणि माझ्यासाठी नाही. माझ्या आईचे तारुण्य आता ढासळत चालले होते. एके दिवशी मी जे काही पाहिले ते पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माझी आई नेहमीच घराचे कपाट लॉक करून ठेवत होती आणि मलाही त्या कपाटाला कधीही हात लावू देत नव्हती. पण आज माझी आई जरा घाईत होती, त्यामुळे ती मला म्हणाली की तू आता ओढणी पांघरून घे. म्हणून मी कपाटातून ओढणी काढण्यासाठी गेली. तेव्हा कपाटात मी अशी वस्तू पाहिली जी पाहून माझा श्वास बंद पडला. बाहेरून आई मला आवाज देत होती. मी कपाटाचे दार बंद केले आणि जायला निघाली. आज पुन्हा माझी आई त्या मालकाच्या रूममध्ये होती. आज माझे काम करण्यातही जराही चित्त लागत नव्हते. मी विचार करू लागली की मालक माझ्या आईला रूममध्ये का घेऊन जातो आणि 3-4 तास माझी आई तेथे काय काम करत असेल. मी आज वरवर घराची साफसफाई केली आणि मालकाच्या रूमच्या दाराशेजारी जाऊन उभी राहिली. मी त्या रूमची खिडकी शोधू लागली की तेथून मला काहीतरी दिसेल, पण तेथे एकही खिडकी नव्हती. त्यानंतर माझे लक्ष दाराच्या वरती असलेल्या होलवर गेले. मी त्या होलमधून डोकावून पाहिले, पण रूमचा लाईट बंद होता. रूममध्ये सर्वत्र अंधार होता, त्यामुळे मला काहीही दिसले नाही. मला फक्त समोरची खिडकी दिसत होती, तेथूनही उजेड येत नव्हता. आता मला खूप प्रश्न पडत होता, कारण मी माझ्या आईला बऱ्याच वेळा विचारण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने मला काहीही सांगितले नाही. ती नेहमी ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करत होती. पण आता मी ठरवले होते की कोणत्याही परिस्थितीत मला हे जाणून घ्यायचे आहे. मी अजूनही त्या होलमधून रूममध्ये डोकावून पाहत होती. अचानक मला असे वाटले की कोणीतरी माझ्या मागे उभे आहे. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, कारण मला असे वाटले की मालकाव्यतिरिक्त घरात कोणीही नाही. त्याचवेळी कोणीतरी मागून माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मी दचकली. मी लगेच मागे सरकली. मला कळत नव्हते, कारण मी खूप घाबरले होते. जेव्हा मी मागे वळून पाहिले, माझ्या मागे एक तरुण मुलगा उभा होता आणि तो एकटक माझ्याकडे पाहत होता. मला इथे काम करून 1 महिना पूर्ण झाला होता, पण मी आतापर्यंत इथे कोणालाही पाहिले नव्हते. त्या तरुण मुलाच्या हातात एक बॅग होती. तो मला तिरसट नजरेने पाहत होता आणि मला म्हणाला की ए मुलगी, तू माझ्या वडिलांच्या रूममध्ये काय पाहत आहे? त्याचे बोलणे ऐकून मी खूप घाबरली होती. मला कळत नव्हते की त्याला काय उत्तर द्यावे. मी शांत झाले आणि तो म्हणाला की तू चोर आहे का? तेव्हा मी नकार दिला. तो माझ्याकडे एकटक पाहू लागला आणि पुन्हा म्हणाला की तू कोण आहे? मी म्हणाली की येथे माझी आई काम करते. मला काहीही सुचत नव्हते, त्यामुळे मी उलटसुलट उत्तरे देऊ लागली. माझ्या बोलण्यावर त्याला हसू आले. तो मला म्हणाला की सर्वच मुलं-मुली आपल्या आईवडिलांचेच असतात, पण मला हे सांग की तू येथे काय करत आहे? त्यावर मी त्याला म्हणाले की मी आणि माझी आई येथे काम करतो. माझे बोलणे ऐकून तो समोरच्या सोफ्यावर आरामात जाऊन बसला.
त्यानंतर त्याने इशारा करून मला बोलावले आणि म्हणाला की माझे बूट काढून दे आणि मला पाणी आण. ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण मी एक घरकाम करणाऱ्या महिलेची मुलगी तर होती, पण मी असे काम करू शकत नव्हती. मी त्या तरुण मुलाला साफ नकार दिला की मी असे काम करू शकत नाही. त्यावर तो मला म्हणाला की तू माझ्या वडिलांच्या रूममध्ये डोकावून पाहू शकते आणि काम करू शकत नाही. जर तू माझे काम ऐकले नाही तर मी तुझी तक्रार माझ्या वडिलांकडे करेल आणि ते लगेच तुला कामावरून काढून देतील. हे ऐकून मी खूप घाबरली होती. मी त्याला म्हणाली की असे काही करू नका. माझी आई मला खूप ओरडेल. माझे असे सांगण्यावर त्याने मला बूट काढण्याचा इशारा केला. नाईलाजाने मी त्याच्या जवळ गेली. तो 17-18 वर्षाचा तरुण मुलगा होता आणि दिसायलाही बिलकुल मालकासारखा होता, पण स्वभावाने तो मला खूप गर्विष्ठ वाटत होता. मी जमिनीवर बसून त्याचे बूट काढू लागली. बूट काढल्यानंतर त्याने मला पाणी आणण्यास सांगितले. तेव्हा मी उठून किचनमध्ये गेली. हात स्वच्छ धुवून मी त्याला पाणी दिले. तेवढ्यातच मालकाच्या रूमचा दरवाजा उघडला होता. मालक आपल्या मुलाला पाहून खूप खुश होता. मालकाचा मुलगा शिकण्यासाठी बाहेरगावी राहत होता आणि आता काही दिवसांसाठी तो घरी आला होता. माझी आईही थकून घामाने ओलीचिंब होऊन बाहेर आली. कदाचित तो मुलगा माझ्या आईला ओळखत होता. माझ्या आईला पाहताच त्याने नमस्कार केला. आईनेही त्याला नमस्कार करून घरी जाण्याची परवानगी घेतली आणि मला सोबत घेऊन बंगल्याच्या बाहेर पडली. त्यानंतर आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आईसोबत तेथे गेली तेव्हा तो मुलगा नाश्ता करत होता. आजही माझी आई मालकाच्या रूममध्ये निघून गेली. मी बंगल्याची साफसफाई करू लागली आणि तो मुलगा माझ्याकडे एकटक पाहत होता. मीही दिसायला माझ्या आईसारखीच सुंदर होती. मी 15 वर्षांची होती आणि जेव्हा मी त्या मुलाच्या रूममध्ये साफसफाई करायला गेली तेव्हा तो माझ्या मागे मागे रूममध्ये आला. आश्चर्य तर मला तेव्हा वाटले जेव्हा त्याने रूमचा दरवाजा बंद केला. मी खूप घाबरले होते. तो मला विचित्र नजरेने पाहत होता. तो माझ्याजवळ येऊ लागला. मी लगेच दरवाजाच्या दिशेने धावत गेली, पण माझ्या आधीच तो दाराजवळ पोहोचला होता. हळूहळू माझ्याकडे चालत आला व तो मला म्हणाला की तू काल खोलीत का डोकावून पाहत होतीस आणि काय पाहण्याचा प्रयत्न करत होतीस. मी घाबरली आणि त्याला म्हणाले की मला खोलीच्या बाहेर जायचे आहे. तुम्ही दरवाजा का बंद केला. तो माझ्याकडे रागात पाहून म्हणाला, तुला दुसऱ्यांच्या खोलीत काय चालले आहे ते बघण्याची काय गरज आहे. आणि तो जोरजोरात हसू लागला व म्हणाला की तुला दाखवू का बंद खोलीच्या आत काय चालते ते. त्याचे बोलणे ऐकून मला खूप राग आला होता. तो माझ्याजवळ येण्याच्या आधीच मी आईला जोरजोरात हाक मारू लागली. त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला की जर तू ओरडलीस तर मी तुझा गळा दाबून देईल. असे बोलून त्याने माझ्या तोंडावरून हात काढला आणि खोलीचा दरवाजाही उघडला. मी ताबडतोब त्या खोलीतून बाहेर निघाली. मी बाहेर निघताच त्या मुलाने खोलीचा दरवाजा जोरात बंद केला. मला रडू येत होते. मी विचार केला होता की मी परत आता इथे काम करण्यासाठी येणार नाही आणि उरलेले काम करण्यात मी व्यस्त झाले. काही वेळानंतर आई मालकाच्या खोलीतून बाहेर आली. तिने मला रडताना पाहिले आणि मला रडण्याचे कारण विचारू लागली. त्यावेळेस मी मालकासमोर आईला काहीच बोलली नाही. मी तिला सांगितले की माझं डोकं खूप दुखत आहे, म्हणून मला रडू येत आहे. मी घरी जात असताना देखील रडत होती. माझी आई मला घरी न घेऊन जाता डॉक्टरांकडे घेऊन जात होती, पण मी आईला सांगितले की मला घरी जायचे आहे. घरी गेल्यावर मी आईला मिठी मारून रडू लागली आणि आईला सगळी हकीकत सांगितली. माझ्या आईला देखील चिंता वाटू लागली. मी आईला सांगितले की मला त्या घरात परत कामासाठी जायचे नाही. माझ्या आईने मला शांत केले आणि म्हणाली की तू नको येऊ, मी एकटीच कामाला जाईल. दुसऱ्या दिवशी मी कामावर गेले नाही. मी घरीच होती. पण जेव्हा आई काम करून परत घरी आली तेव्हा ती खूप थकलेली दिसत होती. ती घरी आल्यावर लगेच बेडवर झोपली. मी जेव्हा तिच्या जवळ गेली तेव्हा मी पाहिले की तिला ताप होता. मी आईला लगेच पाणी दिले आणि घरात तापाचे औषध होते तेही आईला दिले. मी रात्रभर आईचे पाय दाबत बसली.
तिला अजूनही खूप ताप होता आणि तिला झोपही येत नव्हती. माझ्याजवळ फक्त माझी आईच होती. अजून कोणीही नातेवाईक नव्हते. जर कधी माझ्या आईला काही झाले असते तर मी कसे जगू? सकाळपर्यंत आईचा ताप कमी झाला होता, पण तिला थकवा खूपच जाणवत होता. तरी देखील ती कामाला जाण्यास तयार होती. मी तिला सांगितले की तू आज सुट्टी घे, पण तिने मला नकार दिला. ती म्हणाली की जर मी आज सुट्टी घेतली तर माझी नोकरीसुद्धा सुटून जाईल. मी आईला सांगितले की तू घरी थांब, मी जाते कामावर. माझे बोलणे ऐकून आई घाबरली आणि म्हणाली की नको, तू नको जाऊ. मी तुला एकटीला कधीच पाठवणार नाही. आईने माझे ऐकले नाही आणि तीही माझ्यासोबत आली. परंतु आईची तब्येत बरी नव्हती आणि तिच्याकडून कामही होत नव्हते. मी तिला सांगितले की तू एका जागेवर बसून राहा, मी सगळे काम करून घेते. ती एका कोपऱ्यात जाऊन बसली आणि मी काम करू लागली. पण आज मला मालकाचा मुलगा कुठेही दिसत नव्हता. कदाचित तो परत हॉस्टेलमध्ये निघून गेला असेल. मी घरातील सगळे काम आवरून घेतले. काही वेळातच मालक मला म्हणाले की तुझ्या आईची तब्येत जास्तच खराब झालेली दिसत आहे. तिच्या हिस्स्याचे काम कोण करेल? मालकाचे बोलणे ऐकून मला खूप राग आला होता, कारण त्यांना एवढेही समजत नाही की समोरच्या व्यक्तीची तब्येत खराब आहे, तरी देखील त्यांना त्यांच्या कामाचीच पडलेली आहे. मी त्यांना सांगितले की माझ्या आईची तब्येत बरी नाही, तर ते मला म्हणाले की मला काहीही माहीत नाही. मला माझे काम पूर्ण झालेले हवे. तो मला म्हणाला की जर तुझी आई करू शकत नाही, तर तू कर. मी होकारार्थी मान हलवली. मला ते रहस्यही जाणून घ्यायचे होते की मालक माझ्या आईला त्यावेळी कोणते काम लावतो. मी मालकाच्या खोलीत जाण्यास निघाली, तेव्हा माझी आई ओरडून मला म्हणाली की तू त्या खोलीत जाऊ नकोस. माझ्या आईने मालकाचे आणि माझे बोलणे ऐकले होते. ती उठली आणि माझा हात धरून मला बाहेर घेऊन गेली. संध्याकाळी मी माझ्या आईला घेऊन डॉक्टरांकडे आली व तिच्यावर उपचार केला. दुसऱ्या दिवशी माझी आई औषधींच्या गुंगीमध्ये गाढ झोपलेली होती. मी माझ्या आईला न सांगताच घरातून बाहेर निघून आली. मला जाणून घ्यायचे होते की माझ्या आईला मालक असे काय काम लावतो, की ते काम मला माझी आई करू देत नाही. मी एकटीच बंगल्यात जाण्यास निघून गेली. जेव्हा मी बंगल्याच्या आतमध्ये पोहोचली, तेव्हा मालक मला पाहून विचारू लागला की तुझी आई कुठे आहे? मी त्यांना सांगितले की तिची तब्येत बरी नाही, म्हणून ती आज येऊ शकत नाही. आधी तर त्याने माझ्याकडून घरातील सर्व कामे करून घेतले आणि नंतर म्हणाला की जे काम तुझी आई करते ते काम तुला करावे लागेल. मी तुला त्या बदल्यात डबलचे पैसे देईल, जे मी तुझ्या आईलाही देत होतो. मी त्यांना होकार दिला. यावेळेस मला पैशांची गरज नव्हती. मला फक्त ते रहस्य जाणून घ्यायचे होते की आतमध्ये माझी आई काय काम करते आणि बाहेर आल्यावर एवढी थकल्यासारखी का वाटते. मी जेव्हा त्या खोलीच्या आतमध्ये गेली, तेव्हा तिथे संपूर्ण अंधार होता. मालकाने एक लहान बल्ब ऑन केला. मालकाला एक आजार होता, त्यामुळे तो माझ्या आईकडून संपूर्ण शरीराची मालिश करून घेत होता. तो मला म्हणाला की तुझी आई माझ्या बहिणीसारखी आहे. मला माझ्या आजाराबद्दल दुसऱ्या कोणालाही काही सांगायचे नाही. माझी आई त्याची मालिश करून थकून जात होती आणि आज मीही 2 तास त्या माणसाची मालिश करून थकून गेली. गरिबी माणसाला काय काय करायला लावते, आज मला कळाले. त्या माणसाने मला 2,500 रुपये दिले आणि सांगू लागला की हा आजार माझा नाईलाज झाला आहे. लिंबाच्या पत्त्यांनी माझी मालिश केल्यावर मला बरे वाटते, नाहीतर मी चिडचिड करतो. तो मला म्हणाला की तुझ्या आईने मला सांगितले की माझ्या मुलाने तुझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला खूप रागवले आणि मी तुझ्याकडूनही माफी मागतो. माझ्या मुलाच्या चुकीबद्दल मला माफ कर. यापुढे तो तुझ्याशी असे वागणार नाही. मी काही न बोलता खोलीच्या बाहेर निघून आली. मला माझ्या आईबद्दल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. मी माझ्या आईची जेवढी इज्जत करायची, त्यापेक्षाही अधिक माझी आई श्रेष्ठ होती. मी विनाकारणच माझ्या आईवर आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. प्रत्येक बंद दरवाजाच्या मागे पाप होत नाही, हे आज मला कळाले होते. मित्रांनो, प्रत्येक स्त्री ही चारित्र्यहीन नसते. आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदला.
कोणीही कोणतेही काम आपल्या मजबुरीमुळे करत असते. आज स्वतःची मुलगी तिच्यावर संशय घेते असे तिला कळाले असते तर आज तिची काय अवस्था झाली असती. पण त्या मुलीने तिला न काही सांगता रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आज तिच्या नजरेत तिच्या आईची इज्जत अजूनच वाढली. म्हणून कोणालाही समजून घेण्याच्या आधीच कोणावर संशय करू नका. आधी पूर्ण समजून घ्या की तो किंवा ती काय करत आहे. मगच त्याप्रमाणे तर्कवितर्क लावा. नाहीतर गैरसमज निर्माण होतात. मित्रांनो, तुम्हाला कथेबद्दल काय सांगायचे आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.